नमस्कार प्रेक्षकांनो, गणपती बाप्पाला 64 कला आणि 14 विद्यांचा अधिपती आहे. गणपती बाप्पा आपला आजही आपण पाहतो. कुठल्याही घरामध्ये जर विवाह असेल तर पत्रिकेवरती पहिलं नाव श्री गणेशाचं असतं, तरच त्या ठिकाणी विघ्न येत नाही. परंतु अशा गणपती बाप्पाला आपल्या लाडक्या 2 विवाह करावे लागले होते आणि त्या विवाहांविषयी रहस्यमय अशी माहिती कथा आज आपण ऐकणार आहोत. गणपती बाप्पांना तुळस अर्पण का करत नाही याचीही माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तर मित्रांनो, हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा, कारण या पवित्र अशा भाद्रपद महिन्यामध्ये गणपती बाप्पाचा आपण जन्म उत्सव साजरा करतो आहे, पूजा अर्चना करतो आणि ते आपल्या घरी येतात, आपल्या भक्तांचे दुःख घेऊन जातात आणि सुख देऊन जातात. त्यासाठी व्हिडिओ नक्की पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, भगवान शिवपुत्र गणेशाचे लग्न प्रजापती विश्वकर्मा यांच्या मुली रिद्धी आणि सिद्धी यांच्याबरोबर झाले. सिद्धीपासून शुभ नावाचा पुत्र आणि रिद्धीपासून लाभ नावाचा पुत्र गणेशाला झाला आणि म्हणूनच तर शुभ लाभ असं म्हटलं जातं. आजही बघा, आपल्या घराच्या बाहेर ज्या वेळेला आपण रांगोळी काढतो तेव्हा शुभ लाभ लिहितो, कारण ज्या ठिकाणी शुभ लाभ आहेत त्या ठिकाणी गणपती बाप्पा असतात. तर मित्रांनो, गणेशाचे लग्न देखील अतिशय रोमांचक परिस्थितीत झाले, कारण त्यांचे लग्नच होत नव्हते आणि या लग्नाची देखील चर्चा सर्व पुराव्यातून आपण मनोरंजक पद्धतीने ऐकतो. ग्रंथामध्ये श्री गणेशाच्या विवाहाबाबत 2 कथा प्रचलित आहेत. याच्यातील एक सुंदर अशी कथा आज आपण पहिल्यांदा ऐकणार आहोत. या कथेमध्ये तुळशीचं वर्णन आहे की गणपती बाप्पाला तुळस ही का अर्पण करत नाही याच्यात माहिती मिळते. तर मित्रांनो, एकदा भगवान श्री गणेश घोर अशी तपश्चर्या करत होते आणि तपश्चर्या करत असताना तिथून जात असलेल्या तुळशीनं पाहिलं गणपती बाप्पाकडं. आपल्या गणपती बाप्पाचं सुंदर असं रूप मनमोहक पाहिलं आणि त्या ठिकाणी तुळशी ही मोहित झाली, कारण तुळशीला लग्न हे गणपती बाप्पाबरोबरच करायचं होतं. परंतु त्याचवेळी भगवान गणेशानं ब्रह्मचर्य व्रत केलं होतं, सुरुवात केली होती ब्रह्मचर्य व्रत करायला, म्हणून त्यांनी त्या ठिकाणी तुळशीचं लग्न करण्यास नकार दिला. आता आपल्या लग्नाचा प्रस्ताव नाकारला, त्यामुळे तुळस रागावली, संतापली आणि त्या ठिकाणी तुळशीनं गणेशाला शाप दिला की त्याचे 2 लग्न होतील. आता गणपती बाप्पा तर काय कमी आहेत काय, महादेवांचे पुत्र. गणपती बाप्पांनाही तुळशीला शाप दिला की तिचा विवाह एका राक्षसाशी होईल. म्हणून मित्रांनो, आजही आपण पाहतो गणेशाला तुळस अर्पण करत नाही, वर्ज्य आहे ती. सुंदर अशी दुसरी कथा आहे की भगवान श्री गणेशाच्या शरीराच्या रचनेमुळे गणेशाबरोबर विवाह कोणीही करत नव्हतं आणि त्यामुळे त्रासून गणपती बाप्पाने ब्रह्मचर्याचं स्वीकारलं, म्हणजे ब्रह्मचारी असल्यासारखं राहावं लागलं. एवढंच नाही तर त्यांनी ठरवलं की माझं लग्न ठरत नाही ना, मग मी कोणाचंही लग्न ठरवू देणार नाही. कोणाचं जरी लग्न असलं तरी गणपती बाप्पा त्या ठिकाणी विघ्न निर्माण करायचे आणि ते लग्न मोडायचे. गणपती बाप्पाचं जे वाहन आहे मूषक, हा मूषक म्हणजेच उंदीर मामा गणपती बाप्पांना या कार्यामध्ये मदत करायचा. अशा सगळ्या गोष्टी घडू लागल्या, म्हणजे लग्नच कोणाचं ठरत नव्हतं. देवी देवतासुद्धा खूप अस्वस्थ झाले, कारण सृष्टीचा समतोल हा या ठिकाणी बिघडू लागला आणि एके दिवशी सगळे देवी देवता ही समस्या घेऊन ब्रह्मदेवाकडे गेले आणि सगळी परिस्थिती सांगितली. गणपती बाप्पाची लग्न ठरवून देत नाही. ताई, सगळी समस्या ऐकल्यानंतर प्रत्यक्षात भगवान ब्रह्मदेवाने आपल्या 2 मानसकन्या भगवान गणेशाकडे शिक्षणासाठी पाठवल्या आणि भगवान गणेशानं ब्रह्मदेवाच्या आज्ञेने त्या ठिकाणी पालन केलं आणि त्यांच्या 2 मुलींना शिकवण्यास गणपती बाप्पानं सुरुवात केली, कारण विद्येचा सागर आहे गणपती बाप्पा. आता या ठिकाणी काय घडतंय पहा. कोणत्याही लग्नाची बातमी आली की त्या ठिकाणी रिद्धी आणि सिद्धी भगवान गणेश आणि मूषकाचं लक्ष विचलित करायच्या आणि त्या ठिकाणी हळूहळू लग्न होऊ लागले, म्हणजे कार्यात विघ्न यायचं नाही, कारण सिद्धी आणि रिद्धी हे लक्ष विचलित करायच्या गणपती बाप्पाचं. पण ही जी गोष्ट आहे ती गणपती बाप्पापासून लपून राहिली नाही आणि रिद्धी आणि सिद्धी काय करत आहे याची दक्षिणेच्या नावाखाली या ठिकाणी हे गणपती बाप्पाला कळाले. प्रचंड रागावले गणपती बाप्पा आणि रिद्धी सिद्धीला शाप द्यायला निघाले. शाप देण्याच्या अगोदर त्या ठिकाणी ब्रह्मदेव पोचले
आणि त्यांनी भगवान गणेशाला रिद्धी आणि सिद्धीशी लग्न करण्याचे सुचवले. आता ब्रह्मदेवाच्या सूचनेनुसार भगवान गणेशानं रिद्धी आणि सिद्धी यांच्याबरोबर विवाह केला आणि अशा प्रकारे गणपती बाप्पाचा विवाह झाला. बघा, दोनदा म्हणजे 2 पत्नी दैवत आहे. तर मित्रांनो, गणपती बाप्पाचं नामस्मरण जर केलं तर जीवनातील संकट दूर होतात. कुठल्याही तुम्ही कार्याला निघालात आणि गणपती बाप्पाचं नाव घेऊन तुम्ही निघाले तर तुमचे कार्य नक्की सिद्धीस जाणार हो. कारण मित्रांनो, फक्त विश्वास पाहिजे. भाद्रपद अशा पवित्र महिन्यामध्ये चतुर्थीला गणपती बाप्पाचे आगमन होते या पृथ्वी तलावर. म्हणजेच आपण जन्म उत्सव साजरा करतो. हा 10 दिवसांचा काळ विशेष महत्त्वाचा आहे. जो कोणी मनापासून गणपती बाप्पाची भक्ती करेल त्याच्या सगळ्या इच्छा पूर्ण होणार आहे. गणपती बाप्पा पूर्ण करणार आहे. आपल्या भक्तांची दुःख घेऊन गणपती बाप्पा त्यांना सुख या ठिकाणी परत देतात. तर परत आपल्या प्रवासाला माघारी नेता. मित्रांनो, गणपती बाप्पाचं नाव स्मरण करा आणि विश्वास ठेवा. माहिती जर आवडली असेल, हा व्हिडिओ तुम्हाला कथा जर आवडली असेल तर लाईक करा आणि गणपती बाप्पा मोरया कॉमेंट्स करा.